हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला CSS बद्दलचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुमच्यासाठी त्याच्यामध्ये मी टेक्स्ट प्रॉपर्टीज एक्सप्लेन केलेल्या होत्या आणि त्याचं प्रॅक्टिकलसुद्धा मी दाखवलेलं आहे. CSS ही HTMLलाच कनेक्टेड असणारी एक मार्कअप लँग्वेज आहे आणि टेक्स्ट प्रॉपर्टीनंतर आपण आज फॉन्ट प्रॉपर्टीचा नक्की कशा पद्धतीने उपयोग केला जातो या CSS कोडिंग लँग्वेजमध्ये आणि फॉन्ट प्रॉपर्टीज कोणत्या आहेत आणि त्या आपण कशा पद्धतीने ॲज अ डिक्लेरेशनमध्ये यूज करणार आहोत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे मी CSSचा कोड नक्की कोणत्या पार्टमध्ये आपण टाईप केलेला आहे किंवा नक्की कोणती फॉन्ट प्रॉपर्टी मी यूज केलेली आहे आणि ती जी यूज केलेली फॉन्ट प्रॉपर्टी आहे त्याचं नक्की कशा पद्धतीने आउटपुट डिस्प्ले होऊ शकतं याच्याशी रिलेटेड असणारं एक्सप्लेनेशन मी आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल करताना काही अडचणी येणार नाहीत. तर हे पहा, तुमच्यासमोर आहेत ह्या फॉन्ट प्रॉपर्टीज. ज्या पद्धतीने टेक्स्टच्या 3 प्रॉपर्टीज आहेत त्याच पद्धतीने फॉन्टच्याही 3 प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे काय, तर फॉन्ट फॅमिली, फॉन्ट स्टाईल आणि फॉन्ट साईज. आता फॉन्ट फॅमिली म्हणजे काय, जर तुम्हाला तुमच्या टेक्स्टचं हँडरायटिंग स्टाईल बदलायची असेल, टेक्स्टची जर हँडरायटिंग स्टाईल बदलायची असेल तर आपण फॉन्ट फॅमिली ही फॉन्ट प्रॉपर्टी CSS कोडमध्ये डिफाईन करू शकतो. फॉन्ट फॅमिली ही एक हँडरायटिंग स्टाईल चेंज करण्यासाठीची प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर आहे फॉन्ट स्टाईल. फॉन्ट स्टाईल म्हणजे काय, जर तुम्हाला टेक्स्टला बोल्ड इफेक्ट वगैरे इटॅलिक इफेक्ट द्यायचा असेल तर ही फॉन्ट स्टाईल जी प्रॉपर्टी आहे ती आपण CSS कोडमध्ये सेक्टर डिक्लेरेशनच्या अंडर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये यूज करू शकतो. त्याच्यानंतर तिसरी फॉन्ट प्रॉपर्टी आहे ती आहे फॉन्ट साईज. आता फॉन्ट साईज म्हणजे काय, जर तुम्हाला त्या टेक्स्टची साईज वाढवायची असेल, म्हणजेच काय त्याची फॉन्ट साईज चेंज करायची असेल तर तुम्ही फॉन्ट साईज ही CSSमध्ये फॉन्ट प्रॉपर्टी यूज करू शकता. कळलं. फॉन्ट फॅमिली म्हणजे काय, तर हँडरायटिंग स्टाईल तुम्ही चेंज करू शकता. फॉन्ट स्टाईल म्हणजे काय, तर तुम्हाला इटॅलिक इफेक्ट वगैरे द्यायचा असेल तर फॉन्ट स्टाईल ही प्रॉपर्टी यूज करायची. आणि फॉन्ट साईज म्हणजे काय, जर टेक्स्टची साईज तुम्हाला वाढवायची असेल किंवा कमी करायची असेल तर ही फॉन्ट साईज CSSमध्ये फॉन्ट प्रॉपर्टी तुम्ही यूज करू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता की ते एक एक्झाम्पलही दिलेलं आहे. HTML बॉडी हेड टायटलमध्ये CSS फॉन्ट प्रॉपर्टीज एंड ऑफ टायटल टॅग. त्याच्यानंतर काय आहे की आपल्याला स्टाईल टॅग म्हणजे CSSमध्ये स्टाईल टॅगनीच सुरुवात करायची असते, म्हणून स्टाईल टाईप इज इक्वल टू इन डबल इन्व्हायटेड कॉमा, इथे काय आहे टेक्स्ट आणि ऑब्लिक CSS आणि डबल इन्व्हायटेड कॉमा कंप्लीट आहे. त्याच्यानंतर बॉडी हे काय आहे तर सेक्टर म्हणतो याला. म्हणजेच काय, या बॉडी टॅगमध्ये तुम्ही जी इन्फॉर्मेशन टाईप केलेली आहे ही इन्फॉर्मेशन, या इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला कोणती फॉन्ट स्टाईल किंवा कोणती फॉन्ट साईज यूज करायची आहे किंवा कोणतं हँडरायटिंग स्टाईल म्हणजे कोणता फॉन्ट यूज करायचा आहे, या बॉडीच्या अंडर जी आपण इन्फॉर्मेशन टाईप केलेली आहे याच्यासाठीचं डेकोरेशन हे आपण इथे डिफाईन केलेलं आहे. म्हणून इथे बॉडी हे सेक्टर आपण यूज केलेलं आहे. बॉडीनंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि इथे काय वापरलेलं आहे त्यांनी, ही फॉन्ट फॅमिली ही प्रॉपर्टी वापरली आहे फॉन्टची. आणि अल्जेरियन ही व्हॅल्यू आहे त्या प्रॉपर्टीची. म्हणजे काय, अल्जेरियन घ्या तुम्ही, टाइम्स न्यू रोमन टाईप करा किंवा एरियल ब्लॅक टाईप करू शकता. बेल एमटी हेही एक फॉन्टचं नाव आहे, ते तुम्ही इथे यूज करू शकता. त्याच्यानंतर ह्या सेम इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला साईज किती हवी आहे ती इथे मी फॉन्ट साईज कोलन आणि 10 पिक्सेल, PX मीन्स पिक्सेल. आता ही 10 पिक्सेल ही साईज यूज केलेली आहे. आता या 2 फॉन्ट प्रॉपर्टीज इथे यूज केलेल्या आहेत अंडर द बॉडी सेक्टर, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. या बॉडीचं मिनिंग काय होतं की इथे ही जी तुम्ही बॉडी टॅग इथे हा जो यूज केलेला आहे या बॉडी टॅगच्या अंडर जी काही माहिती तुम्ही टाईप केलेली आहे या टाईप केलेल्या माहितीसाठी तुम्हाला
हे 2 इफेक्ट अप्लाय करायचे आहेत. फॉन्ट फॅमिली अल्जेरियन आणि फॉन्ट साईज 10 पिक्सेल. कळालं? अशा पद्धतीने तुम्ही H1साठी जर तुम्हाला वेगळा इफेक्ट द्यायचा असेल तर फक्त बॉडी सेक्टरच्या ऐवजी तुम्ही H1 इथे असं H1 फक्त टाईप करून ओपनिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्हाला याचे जर फॉन्ट स्टाईल म्हणायचं असेल की फॉन्ट स्टाईल कोलन इटॅलिक आणि सेमिकोलन कंप्लीट करून क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचं आणि त्याच्यानंतर स्टाईल टॅग एंड करा, हेड टॅग एंड करा, बॉडी टॅग स्टार्ट करून बॉडीमध्ये ही इन्फॉर्मेशन तुम्हाला टाईप करायची आहे आणि एंड ऑफ बॉडी टॅग, एंड ऑफ HTML टॅग. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की या ओपनिंग स्टाईल टॅग आणि क्लोजिंग स्टाईल टॅगच्या अंडर या या बॉडी टॅगमधील इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला कोणता इफेक्ट अप्लाय करायचा आहे, कोणती फॉन्ट साईज, कोणती फॉन्ट स्टाईल यूज करायची आहे, हे या बॉडी सेक्टरच्या अंडर तुम्हाला त्याच्या प्रॉपर्टीज आणि व्हॅल्यूज देऊन तुम्हाला ते डिक्लेरेशन करायचं आहे इथे. आणि तुम्ही इथे जे काही डिक्लेरेशन देताय त्याचं आउटपुट ते जे सगळं अप्लाय होणार आहे ते या मेन बॉडी टॅगच्या इथे तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन टाईप केलेली आहे त्या इन्फॉर्मेशनसाठी अप्लाय होणार आहे. अजूनही काही स्टुडंट्सना कन्फ्युजन आहे की नक्की या बॉडीचा आणि या बॉडी टॅगचा डिफरन्स काय आहे. ॲक्च्युली हा बॉडी टॅग आहे आणि हे बॉडी म्हणजे काय, तर याच बॉडी टॅगमध्ये तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन लिहिली आहे त्या इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला हे इफेक्ट अप्लाय करायचे आहेत, म्हणून तुम्ही इथे बॉडी लिहिलं आहे. तुम्ही इथे बॉडी न लिहिता तुम्हाला जर फक्त H1साठी जर फक्त या H1साठी वेगळा इफेक्ट द्यायचा असेल तर बॉडी लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही इथे H1 टाईप करा, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, हे 2 इफेक्ट द्या आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, स्टाईल टॅग कंप्लीट, हेड टॅग कंप्लीट आणि ह्या सर्व गोष्टी आहेत अशा सेम तुम्ही टाईप करू शकता. आणि हे सेम डॉक्युमेंट तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही HTMLचं डॉक्युमेंट सेव्ह करता .html एक्सटेन्शन देऊन, त्याच पद्धतीने तुम्ही ही फाईल तुम्ही सेव्ह करा आणि आउटपुट चेक करा. इथे आउटपुट आहे सेम, हे बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे सेंटरला आहे का, तर इथं ऑलरेडी या बॉडी टॅगमध्ये H1ला सेंटर अलाइनमेंट दिलेली होती म्हणून हे सेंटरला दिसत आहे. आणि ही जी खालची इन्फॉर्मेशन आहे त्याच्यासाठी फॉन्ट फॅमिली अल्जेरियन आणि फॉन्ट साईज 10 पिक्सेल, म्हणून तुम्ही कम्पेअर करू शकता की हे H1 हेडिंग आहे याची साईज आणि हँडरायटिंग स्टाईल हे या खालच्या इन्फॉर्मेशनच्या हँडरायटिंग स्टाईलपेक्षा आणि साईजपेक्षा नक्कीच वेगळा आहे, कारण या इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही हा इफेक्ट ऑलरेडी बॉडी टॅगच्या सेक्टरमध्ये डिफाईन केलेला होता. म्हणून ही फॉन्ट फॅमिली आणि साईज ही फक्त खालच्या इन्फॉर्मेशनला अप्लाय झालेली दिसत आहे. आले लक्षात तुमच्या? मी तुम्हाला सेम हाच कोड उद्या प्रॅक्टिकली एक्सप्लेन करून दाखवेन. PC वरती हा कोड टाईप करून तुम्हाला मी त्याचं प्रॅक्टिकली आउटपुट दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की डिफरन्स CSS कोडमध्ये आणि या बॉडी टॅगच्या अंडर जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे तो. ओके, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.